आज बनवणार आहे दुधी भोपळ्याची भाजी, तीही अगदी झटपट 10 मिनिटात बनणार आहे ही भाजी। तर इथं बघा दुधी भोपळा घेतला आहे, त्याची वरची साल काढून टाकली आहे। आता ह्याला छान कापून घ्यायचं आहे आणि नंतर इथं ना आपल्याला चना डाळ लागणार आहे। इथं 2-3 चमचे चना डाळ मी 1 तास भिजत ठेवली होती पाण्यामध्ये। आता फोडणी द्यायला घेऊया। फोडणी देण्यासाठी आपण कुकरला ही भाजी करणार आहे, त्यामुळे कुकरलाच फोडणी देते आहे। तेल तापलं की जिरं घालायचं, मोहरी घालायची, कढीपत्ता घालायचा, लसूण घालायचा आणि हे छान परतून घ्यायचं। नंतर याच्यामध्ये एक बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा। कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। नंतर याच्यामध्ये घालायचा एक टोमॅटो बारीक कापून घेतलेला आणि टोमॅटो पण छान शिजवून घ्यायचा आहे। आणि टोमॅटो छान शिजला की नंतर याच्यामध्ये सुके मसाले घालायचे आहे। तर इथं बघा आता टोमॅटो छान मऊ झाला आहे। सुके मसाले घालूया। पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला। आता हे मसाले छान तेलामध्ये भाजून घ्यायचे आहे। थोडंसं पाणी घालायचं, मसाले खाली लागतील नाही। आणि मसाले भाजून झालं की मग आपण कापून घेतलेला भोपळा आणि डाळ सोबतच घालायची। याला छान व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। चवीपुरतं मीठ घालायचं। मसाल्यांमध्ये मिक्स करून झालं की याच्यामध्ये भाजी शिजण्यापुरतं पाणी घालायचं आणि कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या। तर इथं बघा अगदी थोडंसं पाणी घातलंय भाजी शिजेल एवढं। आता कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। इथं भाजी पण एकदम मस्त शिजली आहे। चमच्यामध्ये घेऊन बघायचं डाळ शिजली का। मऊ शिजली पाहिजे डाळ, त्यामुळे ना भाजी खूप छान लागेल। तर इथं बघा भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि अशी मॅश करून घ्यायची थोडीशी भाजी, म्हणजे याच्यामधले जे चना डाळ आहे ना थोडीशी मॅश झाली की मस्त लागेल ही भाजी। त्यामुळे मी इथं थोडंसं मॅश करून घेतलं, रवीने किंवा मॅशरने करून घेतलं तरी चालेल। इथं रेडी आहे आपली चमचमीत अशी दुधी भोपळ्याची भाजी।